जय महाराष्ट्र. मी ऋतुराज राजेश क्षीरसागर. मी युवा सेनेचा एक सक्रिय कार्यकर्ता आहे आणि युवा सेनेला मी पश्चिम महाराष्ट्राला सचिव म्हणून काम करतो. माझे वडील राजेश क्षीरसागर हे कोल्हापूर उत्तरला त्यांनी 2 वेळा आमदार म्हणून त्याचं प्रतिनिधित्व केलं कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचं. त्यांनी वयाच्या 21व्या वर्षी भारतीय विद्यार्थी सेनेचा जिल्हाप्रमुख म्हणून काम केलं. म्हणजे ज्या वेळेला शिवसेनेचा किंवा आपले भारतीय विद्यार्थी सेनेचा उगम ह्या कोल्हापूर जिल्ह्यात झाला तेव्हापासूनचे पहिले जिल्हाप्रमुख या पदावर माझ्या वडिलांनी काम केलं. त्यामुळं राजकारणात येण्याचा एक प्रेरणास्थान म्हणून माझ्या वडिलांकडेच पहिल्यापासून पाहतो. आणि त्यांची ज्यावेळेला राजकीय कारकीर्द चालू झाली 2007 साली ते शिवसेनेचे शहर प्रमुख कोल्हापुरात झाले. त्याच्या आधी ते भारतीय विद्यार्थी सेनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख होते आणि त्यातनं त्यांची शिवसेना शहर प्रमुख म्हणून निवड झाली आणि त्यानंतर एक विधानसभेचा मतदारसंघ त्यांनी निवडला. आणि तो विधानसभेचा मतदारसंघ निवडत असताना कुटुंब म्हणून त्यांच्या पाठीशी राहणं हे आमचं कर्तव्य समजून आम्ही त्यावेळेला ॲक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये काम करायला लागलो. आणि मग त्यातनं शिवसेनेविषयी वाढणारी भावना, शिवसेनेविषयी असणारा जनसंपर्क आणि शिवसेनेतनं काम करण्याची इच्छा, या इच्छेतून आम्ही शिवसेनेत ॲक्टिव्ह झालो. त्यावेळेला माझी खरं म्हणजे 2008-9 साली मी देखील त्यावेळेला माझं वय 16 वर्ष होतं. त्यावेळेला मी माझी शिवसेनेत काम करायला मी सुरुवात केली. भारतीय विद्यार्थी सेनेत काम करायला सुरुवात केली. कधी मी कुठल्या पदावर कधी काम केलं नाही. पदावर मला पद पहिल्यांदाच 2023मध्ये मान्य आपले युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेशदादा सरनाईक आणि आमचे महाराष्ट्राचे सचिव किरणदादा साळी यांच्यामुळे मला माझ्या कामाकडे पाहून त्यांनी मला लोकसभेचा अध्यक्ष केला आणि लगेचच मला युवा सेनेमध्ये पश्चिम महाराष्ट्राच्या या एका उच्च पदावर नेऊन ठेवलं. पण मी माझी पार्श्वभूमी थोडी सांगू इच्छितो. मी पहिल्यांदा ज्यावेळेला कॉलेज 2007मध्ये माझं 10th कंप्लीट झालं आणि मी विवेकानंद सारख्या संस्थेमध्ये एज्युकेशनसाठी गेलो आणि मग त्या ठिकाणी माझा नो मर्सी ग्रुप म्हणून आम्ही काम करत होतो. कोल्हापुरातील एक फार मोठा नामांकित विद्यार्थ्यांचं मोठं संघटन असणारा तो ग्रुप अजून देखील तो कार्यरत विवेकानंद सारख्या किंवा कोल्हापुरातील विविध शिक्षण संस्थांमध्ये तो ग्रुप कार्यरत आहे. आणि मग त्या ग्रुपच्या माध्यमातून काम करत असताना विविध कार्यक्रमांचं आयोजन वेळोवेळी करणे, कुठलाही कार्यक्रम आयोजित करत असताना 1 वर्ष करणे आणि तो सातत्याने करणे, त्याला सातत्य असणं फार गरजेचं असतं. कारण कुठलं तरी ध्येय, कुठलं तरी उद्देश ठेवून लोक कार्यक्रमांचं आयोजन करत असतात. पण आमच्यासमोर तर कुठलंच ध्येय नव्हतं. एक लोकांसाठी आपण काहीतरी करावं लागतं, लोकांसाठी काहीतरी द्यावं लागतं, या हिशोबानं, या भावनेनं आम्ही विविध कार्यक्रमांचं आयोजन करू लागलो. आणि मग त्यातून नो मर्सी ग्रुपच्या माध्यमातून विविध ब्लड डोनेशन कॅम्प्स असतील, विविध ज्या लोकांना विद्यार्थ्यांना येत असणाऱ्या अडचणी, मग त्यामध्ये नो मर्सी ग्रुप आमचा भाग घ्यायला लागला, विद्यार्थी सेना भाग घ्यायला लागली. एका ग्रुपला ज्या वेळेला एका संघटनेचं पाठबळ मिळतं त्यावेळेला त्या ग्रुपची ताकद वाढत असते. आणि मग शिवसेना ही संघटना आमच्या पाठीशी त्यावेळेला भक्कमपणे उभा राहिली, कारण माझे वडील त्याचं ॲक्टिव्ह नेतृत्व करत होते. आणि मग ह्या माध्यमातून ऋतुराज क्षीरसागर हा नावाला आला असं म्हणू शकतो. नो मर्सी ग्रुपच्या माध्यमातून मला बरंच काही शिकायला मिळालं. ज्यावेळेला आपण कॉलेज फेजमध्ये असतो त्यावेळेला शिकत आपण पुढे येत असतो. माझी 12th तिथनं विवेकानंदमधून पासआउट झाल्यानंतर मी KITला ॲडमिशन केलं. काही कारणास्तव मला पुण्याला एज्युकेशनसाठी शिफ्ट व्हावं लागलं. पण मी जरी पुण्यात सिंहगड कॉलेज ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये जरी मी शिकलो असलो तरी कोल्हापूरची नाळ मी कधी तुटू दिली नाही. कारण कोल्हापुरात मी तसं बघायला गेलं तर माझं एक आपली सेमिस्टर 6 महिन्याची असते, पण मी 4 महिने इथंच असायचो. फक्त एक्झाम्ससाठी किंवा जे काय मिनिमम अटेंडन्स आपल्याला रिक्वायर्ड आहे त्यासाठी मी कॉलेज अटेंड करायचो. त्यामुळं कोल्हापुरात युवा पिढीसाठी काम करत असताना आपण काहीतरी युवा पिढीसाठी करणं गरजेचं आहे हे समजून आम्ही राजकारणात आलो. आणि वडिलांमुळं शिवसेनेचं हिंदू हृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारामुळं आम्ही शिवसेनेकडे प्रेरित झालो. कारण कोणताही युवक ज्यावेळेला पहिला मतदानाचा अधिकार ज्यावेळेला बजावला जातो त्यावेळेला त्यांना बाळासाहेब ठाकरे आठवतातच, हे मी अत्यंत प्रामाणिकपणे सांगू इच्छितो. कारण तो युवक ज्यावेळेला एक युवा जोश म्हणून आपण पुढे येत असतो त्यावेळेला त्यांना बाळासाहेबांचे विचार आठवतात, बाळासाहेबांची भाषणं आठवतात, बाळासाहेबांनी जे केलेले संस्कार आहेत हे आठवतात. आणि त्या माध्यमातून पहिला जो फर्स्ट वोटर जो असतो तो शिवसेनेतच असतो. त्यामुळे मी अभिमानानं सांगतो की माझं पहिलं मतदान देखील मी शिवसेनेला केलं आणि आजपर्यंत कंटिन्युअसली आम्ही शिवसेना म्हणून काम करतोय. युवकांना नोकऱ्या असतील, शिक्षण क्षेत्रात असतील किंवा त्यांच्या युवतींना काही येणाऱ्या अडचणी असतील, या प्रत्येक क्षेत्रात काम करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि या माध्यमातून आज आम्ही युवा सेनेच्या माध्यमातून आम्ही ॲक्टिव्हली या ठिकाणी राजकारणात काम करत आहोत. बाळासाहेब ठाकरे ह्या असूलात काम करतात की ते कायम 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे ध्येय समोर ठेवून बाळासाहेब काम करतात. आणि मग त्या 20% राजकारणातून आपण 100% राजकारण करू शकतो हे त्यांचं ब्रीड वाक्य घेऊन मी देखील कामाला लागलो.
राजेश क्षीरसागर राजेश क्षीरसागर साहेबांचा एक छोटासा अनुभव मी आपल्याला नक्की सांगायला मला आवडेल. एक आपल्या कर्नाटकमध्ये त्यावेळेला आपला महाराष्ट्र सीमाचा अजून वाद चालूच आहे. तो काय मिटत म्हणजे कुठं मार्गस्थ झालेला नाही, पण नक्कीच मिटेल अशी अपेक्षा आहे. पण तो एक विषय मला आवर्जून आठवतो. त्या वेळेला कर्नाटकमध्ये काही पत्रकार लोकांनी काही आपल्या कन्नडिक लोकांनी आपल्या बाळासाहेबांचा पुतळा जाळला होता आणि मग ते माझ्या वडिलांच्या कानावर आलं. आणि मग ज्यावेळेला राजेश क्षीरसागर साहेबांच्या कानावर या गोष्टी आल्या आणि आम्हाला काही आमच्या सोर्सेसच्या माध्यमातून आम्हाला असं कळालं की लोक कोल्हापुरात येतात आणि एका मीडिया चॅनलला इंटरव्ह्यू देतात. आणि मग हे असं आम्हाला कळालं ते मीडिया चॅनल होतं TV9चं. आणि मग ज्यावेळेला हा विषय आमच्या लक्षात आला आणि ज्यावेळेला साहेबांना कळालं तर साहेब आमचे कडवट शिवसैनिक आणि कडवट हिंदुत्ववादी. आपल्या साहेबांवर आपल्या नेत्यावर ज्या वेळेला कोणतरी अशा पद्धतीनं बोलतं आणि तो कोल्हापुरात येतो हे कळताच गनिमी काव्यानं साहेब त्या ठिकाणी 100 कार्यकर्ते घेऊन रात्रीत खाली ते येत आहेत हे बघून 5-7 मिनिटात त्या ठिकाणी पोहोचले. आणि त्या ठिकाणी त्या कन्नडिक लोकांना इतका चोप दिला आणि मग त्यानंतर कारवाई चालू झाली. त्यातल्या एका व्यक्तीला थोडं लागलं होतं आणि त्यानंतर कारवाई चालू झाली आणि ह्या सगळ्या गोष्टी चालू झाल्या. त्या कारवाईला आम्हाला सामोरं जावं लागलं. शाहूपुरी पोलीस ठाणे दुसऱ्या दिवशी दुपारी 4 वाजता साधारण शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये त्यांना जावं लागलं. आणि मग त्या ठिकाणी मी तुम्हाला अभिमानानं सांगतो की बाळासाहेब ठाकरे साहेबांनी स्वतः त्यांना फोन केला होता. म्हणजे आपला कार्यकर्ता आज अडचणीत आहे आणि त्या कार्यकर्त्याच्या पाठीशी आपण राहणं गरजेचं आहे. हा एक फार मोठं एक मूर्तिमंत उदाहरण मी यातनं आपल्यासमोर देऊ शकतो. बाळासाहेबांसारख्या माणसानं आम्हाला फोन करणं म्हणजे आम्ही सगळं आम्ही अचीव केल्यासारखं आहे आयुष्यात. जो राजेश क्षीरसागरासारखा कार्यकर्ता जो आपला पूर्ण वेळ देतोय आणि त्या कार्यकर्त्याच्या मागं आपला नेता राहतो, आपली दुसरी काही अपेक्षा नसते. त्यामुळे मी बाळासाहेबांच्या कार्यपद्धतीनंच आम्ही तयार झालेली व्यक्तिमत्व आहोत. आपला जर एखादा कार्यकर्ता अडचणीत असेल तर त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे बाळासाहेबांची शिकवण आमच्याकडे आहे. बाळासाहेबांनी बऱ्याच गोष्टी आम्हाला सांगितल्या. आज आपण आपला प्रचार करत असताना आपला प्रवास करत असताना हिंदुत्वादाकडे जाणं ही आज आपली काळाची गरज आहे. आणि त्याच ब्रीडवाक्य घेऊन आम्ही आजपर्यंत काम करत आलेलो आहोत. ते पण मी युवा सेनेमध्ये आमचा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा झाला त्यावेळेला मी तो किस्सा त्या बैठकीत सांगितला होता. तो विषय असा होता की आपल्या इथे कोल्हापूरमध्ये स्कूल्स आणि शिक्षण संस्था मोठ्या प्रमाणात आहेत आणि मग त्या ठिकाणी त्या शिक्षण संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हॅरेसमेंट करण्याचा विषय केला जातो. आणि मग अशी एक जाचक फी एका शिक्षण संस्थेकडनं, मी त्या स्कूलचं नाव घेऊ इच्छित नाही, त्या स्कूलची बदनामी मला करायची नाही, पण एक अशी एका प्रकारची जाचक फी त्या स्कूलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर लादली जात होती. आणि मग शिक्षण एका बिल्डिंगसाठी एक स्ट्रक्चरल फी म्हणून त्याचं नाव त्यांनी केलं होतं आणि काहीतरी 17,000च्या आसपास काहीतरी त्याची रक्कम होती. मग एका शिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी त्याच्या पालकाला ते कितपत जमतं किंवा सगळ्यांनाच जमतं, सगळ्यांना जमत नाही असं नसतं. काही लोकांच्या अडचणी असतात आणि ते भरू शकत नाहीत. आणि ह्या निमित्तानं काही पालक माझ्या वडिलांकडे आले, राजेश क्षीरसागर साहेबांकडे आले. आणि मग ते आल्यानंतर साहेबांची स्टाईल कायम डॅशिंग असते. साहेबांनी बघितलं ते आमच्या जिल्हा प्रमुखांना त्यांनी ती जबाबदारी दिली आणि मग जिल्हा प्रमुखांनी त्या शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापनाशी जाऊन भेट घेण्याचा प्रयत्न केला. एकदा भेट घेतली, 2दा घेतली, पण त्यांच्याकडनं काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला नाही. आणि मग ह्या निमित्तानं ज्या वेळेला आता तो पण शेवटी युवा सैनिक, तो पण शिवसैनिक, ज्या वेळेला त्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येत नाही आहे हे बघितल्यानंतर सारखं जाऊन तिथं अपमानास्पद वागणूक जर त्या शिक्षण संस्थेकडनं मिळत असेल, बघा तो त्याच्या घरचं काय मागायला गेला नव्हता, त्याला त्या पालकांना न्याय द्यायचा होता. आणि मग तो न्याय देऊ शकत नाही आणि तो हतबल आहे हे ज्या वेळेला त्याच्या लक्षात आलं त्यावेळेला त्यानं गेला आणि त्यानं आपल्या शिवसेना स्टाईलनं कम्प्लीट खळखटाक करून टाकला. 5व्या मिनिटाला सगळं त्यानं तो फोडला आणि त्यानं फोन केला की बाबा असं साहेब असं झालंय आणि असं झालंय. ठीक आहे, साहेबांनी त्या गोष्टीचं कधीच समर्थन केलं नाही. कुठल्याही शिक्षण संस्थेत जाऊन आपण ह्या गोष्टी करणं हे योग्य नसतं, साहेबांनी समर्थन केलं नाही. पण पालकांसाठी लढत असताना जर युवा सैनिक आमचा कुठेतरी गुन्ह्यात अडकला असेल तर त्याची जबाबदारी देखील आपण घेणं गरजेचं असतं. आणि मग ह्या निमित्तानं त्यांच्यावर फार मोठमोठ्या केसेस झाल्या. त्या कार्यकर्त्यांवर विनयभंगासारखा आरोप झाला, समाजात तेढ निर्माण करण्यासारखा आरोप झाला, माझ्यामध्ये रॉबरी केस पडली. हे फार मोठे गुन्हे आमच्या युवा सैनिकांवर नोंद केले. 15 युवा सैनिक जवळपास 20-22 दिवस जेलमध्ये होते आणि तळमळ आमच्या सर्वांच्या मनात होती. आणि मग हे आम्ही सर्व आमच्या जुन्या वरिष्ठांकडे ज्यावेळेला आम्ही सांगायचा प्रयत्न केला, आमचे युवराज त्या वेळेला तिथं त्या ठिकाणी बसले होते
मुंबईमध्ये ते मुंबई सोडायचं नाही त्यावेळेला, त्यामुळे मुंबईमध्ये आमचे युवराज बसले होते आणि त्या युवराजांना आम्ही सांगायचा प्रयत्न केला. तर त्या युवराजांकडनं आम्हाला उलट आलं की या सगळ्यांचा राजीनामा, ह्या सगळ्यांची हकालपट्टी करा म्हणून त्यांच्याकडनं आलं. ज्या वेळेला आपला कार्यकर्ता आपल्या पक्षासाठी भांडत असताना, आपल्या पालकांसाठी भांडत असताना ज्यावेळेला त्याच्यावर कारवाई होते, त्यावेळेला त्या कार्यकर्त्याची हकालपट्टी करायची का त्याला समर्थन करायचं किंवा त्याला त्याच्या पाठीशी उभं राहायचं. आमची अशी अपेक्षा नाही की त्यांनी समर्थन केलं पाहिजे, पण ॲटलिस्ट त्याच्या पाठीशी उभं राहणं हे आपल्या नेतृत्वाची एक गरज असते. जसं मी तुम्हाला बाळासाहेबांचं उदाहरण मगाशी दिलं, तोच बदल तुम्हाला आता लक्षात आला असेल या ह्याच्यातून. आणि युवराजांनी आमच्या हकालपट्टी करणार म्हणून आम्हाला माहिती दिली आणि ती माहिती मी क्षीरसागर साहेबांना सांगितली, बाबा असं आपले जे युवा सैनिक आज जेलमध्ये आपल्या पक्षासाठी आहेत त्यांची हकालपट्टी वरिष्ठ करत आहेत. क्षीरसागर साहेबांनी मस्तपैकी लगेच राजीनामा तयार केला, माझ्यासमोर राजीनामा तयार केला. मला मनात भीती वाटली की आमदारकीचा राजीनामा देत आहेत, मला मनात भीती वाटली. त्यांनी 1 मिनिटाची विलंब न करता राजीनामा तयार करायला लावला, त्याच्यावर सही केली आणि ज्या वरिष्ठांकडे आमच्या पाठवून दिला. ही राजे क्षीरसागर साहेबांची कार्य करण्याची पद्धत आहे. कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे पाठीशी उभा राहणारा नेता म्हणून राजे क्षीरसागर साहेबांची ओळख आहे आणि ती शिकवण बाळासाहेबांची. बघा, राजे क्षीरसागर साहेब ह्या ठिकाणी कोल्हापूर मतदारसंघात किंवा कोल्हापूर जिल्ह्यात काम करतात. हा कुठला गट म्हणून कधी त्यांनी काम केलं नाही. राजे क्षीरसागर आणि शिवसेना हे समीकरण कोल्हापूर जिल्ह्याचं आहे. बाकी बरेच लोक या ठिकाणी काम करत असतील, मला त्यांच्याविषयी काही बोलायचं नाही. पण आम्ही म्हणजे शिवसेनेचं नेतृत्व स्वीकारून आम्ही या ठिकाणी काम करत आहोत. आणि मग हे नेतृत्व स्वीकारून आम्ही ज्या वेळेला काम करतोय त्यावेळेला युवासेनेची जबाबदारी देखील आमच्यावर आली. मी वैयक्तिकरित्या कुठली जबाबदारी युवासेनेची घेतली नाही, किंवा माझ्यावर सोपवण्यात आली नाही, हे देखील मी बोलू शकतो. पण माझे जे युवासेनेचे या ठिकाणी जिल्हा प्रमुख काम करत होते, शहर प्रमुख काम करत होते, मला असं वाटत नाही की मुंबईपेक्षा चांगलं काम मी या ठिकाणी करत होतो. दर 15 दिवसाला एखादा चांगला कार्यक्रम, चांगला म्हणजे कुठेतरी जाऊन कुठेतरी काहीतरी वाटप करतोय आणि ते पण कार्यक्रम चांगलेच असतात. पण मोठमोठे कार्यक्रम ज्याला चांगली आर्थिक गरज असते अशा पद्धतीचे कार्यक्रम आम्ही शहरात घेत होतो, जिल्ह्यात घेत होतो. युवासेनेचा प्रचार प्रसार करण्याचा प्रयत्न करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत होतो. आणि मग त्यावेळेला आपली काय छोटीशी अपेक्षा असते की आपल्या नेतृत्वानं आपल्या लोकांना जी या ठिकाणी काम करतात त्यांना थोडीशी आपल्या पाठीवर थाप दिली तरी बास असतं. तर ही देखील अपेक्षा आपण त्यांच्याकडनं करू शकत नसलो तर बाकी आपण काय करू शकतो. बघा, आमचं काय फार मोठं काही काम त्यांच्याकडे नसतं. आमच्या पदाधिकाऱ्यांची एवढीच अपेक्षा असते की बाबा ज्याचं नेतृत्व आपण स्वीकारतोय, ज्याच्या नेतृत्वात आपण काम करतोय, त्याबरोबर एक फोटो जरी मिळाला तरी आमच्या या युवासैनिकांना आनंद असतो. कारण युवक म्हणून त्याच्या इंस्टाग्रामवर, त्याच्या फेसबुकवर ज्यावेळेला तो फोटो टाकत असतो त्यावेळेला त्याला एक अभिमान वाटत असतो. आणि ही अपेक्षा देखील जर आमची पूर्ण होत असेल तर अशा युवासेनेत काम करण्याची गरज काय. बघा, दर 15 दिवसाला नवीन कोणतरी संपर्क प्रमुख यायचा, कोणतरी मुंबईचा पदाधिकारी यायचा, वेगवेगळे आम्हाला नियोजन करायला लावायचं. त्या सगळ्यात देखील आम्ही करायचो, त्यात देखील आम्ही कमी पडलो. पण ज्या वेळेला काम करायला आम्ही आणि पदं वाटायला दुसरी लोक जर येत असतील तर त्यावेळेला काम करायला देखील मर्यादा येत असतात. आणि मग हा फरक मला नक्कीच जाणवला. आणि तेच जर नेतृत्व तुम्ही इकडे डॉक्टर श्रीकांत दादांचं बघितलं तर श्रीकांत दादा हा इझिली अवेलेबल होणारा माणूस आहे. मला माझ्या जुन्या वरिष्ठांचे फोन नंबर देखील माहीत नव्हते, पण आज श्रीकांत दादांना मी इथनं फोन लावलं तर श्रीकांत दादा माझा फोन घेतात. जे आमचे कार्याध्यक्ष आहेत पूर्वेशभाई सर नाही, तर पूर्वेशभाईंना आम्ही काही मदत मागितली तर ते दुसऱ्या मिनिटाला मदत पाठवतात. आमचे किरणदादा साळे असतील. तर अशा नेतृत्वाबरोबर काम करत असताना आपल्याला ज्या वेळेला आपल्याला डायरेक्ट ॲक्सेस आहे, पण ह्याचा अर्थ असा होत नाही की मला त्यांच्याशी काहीतरी फोनवर माझी पर्सनल गोष्टी बोलायच्यात किंवा काय. जर एका कार्यकर्त्याला जर आपण मदत मागत असो, आम्ही इथं लोकल लेवलला सगळे प्रयत्न करत असतो त्या कार्यकर्त्याला मदत मिळावी. पण समजा एखाद्या वेळेला जर त्या कार्यकर्त्याला आमच्याकडून मदत होत नसेल आणि आपण एका वरिष्ठाला आपल्या सांगत असो आणि त्या वरिष्ठाकडनं जर ते काम होत असेल तर ह्याच्यापेक्षा दुसरं काय आपल्याला अपेक्षित आहे. आणि हा सर्वात मोठा फरक ह्या युवासेनेतला आणि त्या युवासेनेतला. त्या ठिकाणी तिथं सगळे राजा म्हणून काम करायचे, या ठिकाणी सर्वजण कार्यकर्ता म्हणून काम करतात. हा प्रमुख फरक ह्या दोन्ही युवासेनेतला आहे. काय कुठलं फेसबुक लाईव्ह ना, फेसबुक लाईव्ह आपण गेले 2.5 वर्ष बघितलं आणि ॲक्च्युअली पब्लिक लाईव्ह माणूस आपण आता बघत आहे. म्हणजे मुख्यमंत्री एका ठिकाणी ड्रेनेज होलमध्ये जाऊन पाईपनं सगळं साफ करताना मला तर वाटत नाही गेल्या म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपण असं कधी कुठलं चित्र बघितलं नसेल. त्यामुळे मुख्यमंत्री ग्राउंडवर अवेलेबल आहेत, मुख्यमंत्री ग्राउंडवर ॲक्टिव्हली काम करतायत. मुख्यमंत्री ब्रीड वाक्य हे आहे की ना सोऊंगा ना सोने देऊंगा. आणि अशा पद्धतीने जर मुख्यमंत्री आपलं जर काम करत असेल तर बाकीचं कंपॅरिझन करायची गरजच आहे असं मला वाटत नाही. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब यांनी कोल्हापूरसाठी बरेच मोठमोठे निर्णय घेतले. मग त्यामध्ये जर आमच्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचा जर विचार केला तर प्रामुख्यानं कोल्हापुरात आलं की रस्त्यांची फार दुरावस्था आपल्या कोल्हापुरात पाहायला मिळते.
आणि त्या अनुषंगानं कोल्हापूरला 220 कोटी नगरोत्थानमधनं रस्त्यांसाठी दिले. त्याचे पहिले 100 कोटी आपल्याला या ठिकाणी जमा होताना दिसत आहेत. त्या रस्त्याची कामं सुरू होताना आमचे कोल्हापूरकर पाहत आहेत आणि आनंदी आहेत कोल्हापूरकर. त्यानंतर अमृत 2 ही जी ड्रेनेजची योजना आहे ते 150 कोटी आपल्या कोल्हापूरसाठी दिले, कारण गेले 25-30 वर्ष कोल्हापूरचं ड्रेनेजचं काम रखडलेलं होतं आणि या निमित्तानं कोल्हापुरात ड्रेनेजचा जो प्रॉब्लेम्स वेळोवेळी ज्या आमच्या महानगरपालिकेला फेस करायला लागत होते ते भविष्यात पुढील वर्षात नक्कीच सॉल्व्ह होतील याची मला खात्री आहे. ह्यानंतर कोल्हापूरला कन्व्हेन्शन सेंटर, बघा आपल्याकडे कोल्हापूरमध्ये फार मोठी इंडस्ट्री आहे, 5-6 MIDCs आमच्या कोल्हापूरमध्ये आणि मग ह्या निमित्तानं एखादं चांगलं कन्व्हेन्शन बैठक जर आमच्या या इंडस्ट्रियलिस्ट लोकांना जर घ्यायचं असतील तर त्या ठिकाणी असं उपलब्ध असं 2000-3000 सिटिंगचं कपॅसिटीचं सेंटर नव्हतं आणि मग नुसतं कन्व्हेन्शन सेंटरमध्ये बैठका होणार का, तर नाही. त्या ठिकाणी भोजन व्यवस्थेची व्यवस्था केलेली आहे, विविध वेगवेगळे हॉल्स केलेले आहेत. मग त्या निमित्तानं 3-4 प्रकारचे वेगवेगळे हॉल्स त्या ठिकाणी केलेले आहेत आणि चांगलं एक असं सुसज्ज कन्व्हेन्शन सेंटर आपण शिंदे साहेबांनी कोल्हापूरला दिले आहे, ज्याची माझ्या मते कॉस्ट 100 कोटी रुपयाच्या आसपास आहे. त्याचे 50 कोटी आपल्याला कोल्हापूरला वर्ग देखील झालेले आहेत. आणि मग छोटे मोठे गोष्टी जर असेल तर रंकाळा हे आपल्या कोल्हापूरचं एक सौंदर्य, रंकाळ्याचं सौंदर्याचं ठिकाण आपण बघितलं जातं. जास्तीत जास्त जे टुरिस्ट कोल्हापूरला येतात ते रंकाळ्याला व्हिजिट करतात, ते पन्हाळ्याला व्हिजिट करतात. मग कोल्हापूरच्या रंकाळ्याला CM साहेबांच्या माध्यमातून 15 करोडचा निधी त्याच्या ब्युटिफिकेशनसाठी मिळालेला आहे. पन्हाळ्याला लाईट अँड साऊंड शो पन्हाळ्यात व्हावा, जसं हैदराबादमध्ये रामोजी फिल्म सिटीमध्ये जसं तो लाईट अँड साऊंड शो आहे त्या पद्धतीचा एक चांगल्या पद्धतीचा लाईट अँड साऊंड शो आपल्या पन्हाळ्याला व्हावा, पन्हाळ्याचं वैभव वाढावं, पन्हाळ्याचं टुरिझम वाढावं या दृष्टीने त्या ठिकाणी झालेलं आहे. असे विविध मोठमोठे निर्णय CM साहेबांच्या माध्यमातून कोल्हापूरला आलेले आहेत. गांधी मैदान जे आमच्या कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी पेठेतलं एक प्रमुख मैदान आहे, ज्या ठिकाणी परवाची आपली सभा झाली, त्या ठिकाणी देखील दरवर्षी पावसाळ्यात पाणी साठून त्या ठिकाणी तो एक पॉन्ड तयार होतो आणि मग तिथलं ड्रेनेज सिस्टम असेल, ते ग्राउंडची चांगली व्यवस्था करण्यासाठी या हिशोबानं 23 कोटीचा प्रस्ताव CM साहेबांकडे क्षीरसागर साहेबांनी दिला होता आणि या माध्यमातून पहिले 5 कोटी रुपये आपल्याला तिकडे वर्ग झालेले आहेत. कोल्हापूरची नाळ CM साहेबांनी ओळखलेली आहे आणि ती नाळ ओळखून चांगल्या पद्धतीचं कोल्हापूरकरांना जे काय अपेक्षित आहे ते काम करण्याचा प्रयत्न माननीय CM साहेब करतात.